आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पुण्यातील पोर्शे कार घटनेनंतर पुन्हा एकदा हिट अँड रन घटना समोर आली आहे। 14 वर्षाच्या मुलाने टँकर चालवत एका महिलेला चिरडले। दुचाकी चालवणाऱ्या महिलेला अल्पवयीन मुलाने टँकर चालवत चिरडल्याने खळबळ उडाली आहे। टँकर अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे। नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। पुण्यातील कोंढवा येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली आहे। एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली। हा अपघात सकाळी 6:30च्या सुमारास घडला। या अपघातामध्ये काही मुले आणि महिला जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर 14 वर्षांचा मुलगा चालवत होता। त्याला चालवायला हा टँकर दिलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे। दुचाकीवरून महापालिकेचे अधिकारी संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती। त्यांच्या तालमीमध्ये शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या। टँकरच्या दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली। तर टँकर खाली 2 मुली आल्या आणि स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।